इन्फ्लेशन हे एका समुद्रासारखं आहे. जोपर्यंत तुम्ही एका समुद्राच्या काठावरती उभा असता तोपर्यंत आपल्याला त्याची खोली समजत नाही. आपल्याला असं वाटतं आता काही प्रॉब्लेम नाही. जसं जसं तुम्ही थोडंसं आतमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला समजतं की एखादी मोठी जर लाट आली तर मी आतमध्ये जाऊ शकतो, वाहून जाऊ शकतो. तसंच इन्फ्लेशनचं पण आहे. जर इन्फ्लेशनला जर तुम्ही दुर्लक्षित केलं आणि जर असं जरी इन्फ्लेशन वाढलं, जसं आजूबाजूची महागाई जर वाढली, तर तुम्हाला आर्थिक मोठा फटका बसू शकतो. आता जर रिसेंटली बघा गेलं तर 2024 मध्ये इन्फ्लेशनचा रेट 5.5% गेलेला आहे. आणि आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये केली जाते. तर एफडीचा रेट आहे 6.5% ऍव्हरेज. जास्तीत जास्त जर तुम्ही डिफरन्स बघायला गेला तर 1%चाच डिफरन्स आहे. पण जर हेच पैसे जर तुम्ही आयडियली सेव्हिंग बँकेमध्ये जर ठेवले तर प्रॉब्लेम कुठे होणार की तुम्ही इन्फ्लेशनच्या जाळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी अडकत जाणार. त्याच्यामुळे मी एक पुस्तक सजेस्ट करतो, द रिचेस्ट मॅन इन द बेबीलियन. हे पुस्तक फायनान्शियल मॅनेजमेंटवरती एवढं चांगलं सांगितलेलं आहे, ते आवर्जून वाचा.